प्रेक्षकांनो, आज थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका। अर्जुनने आज लाजवाब पकडलाय प्रियाला। ही साक्षी तंतन करत असते की उद्या आता अर्जुन हिला एक्सपोज करेल म्हणून, आणि प्रिया हिच्या प्रत्येक होला हो करत असते। त्यावर ही चिडते आणि म्हणते, पचपच काय करतेयस, काहीतरी बोल ना। प्रिया लगेच दाखवते असं की तिला खूप काळजी, अगं मला खूपच टेन्शन आलंय ग तुझ्यासाठी, किती हुशार आहे अर्जुन, उद्या तू आणि तुझे अण्णा बरोबर अर्जुनच्या तावडीत सापडणार नाही। किती घाईने तुम्ही तो प्लॉट विकत घेतला ना, तुम्ही तो प्लॉट विकत घेण्यासाठी किती डेस्परेट होता ना, हे अर्जुन नक्की सिद्ध करणार। तुम्ही इतके डेस्परेट होता ना की तुम्ही एखाद्याचा खून कराल, हे अर्जुन नक्की सिद्ध करेल। साक्षी म्हणते, बरोबर बोलतेस ग तू, मला टेन्शनच आलंय। प्रिया तिला म्हणते, अगं जरा काळजी घे हं, अर्जुन तुला कधी अडकवेल सांगता येणार नाही। अर्जुनने तुला अडकवलं तर तुला फाशीच होईल नाही। प्रिया मनात विचार करत असते, या साक्षीला आणि अण्णाला घाबरताना बघण्यात ना वेगळीच मजा आहे। उद्या आता अर्जुन अशा चिंदड्या उडवेल की नाही तुमची, की बघाच आता। झालं नेमकं उलट। अर्जुन घाई करत असतो सायलीला, चल लवकर सायली, अगं कोर्टात जायचंय ना। आता ह्या कल्पनाताई म्हणतात, अरे 2 मिनिटं कॉफी पिऊन जा अर्जुन। आता अर्जुन पटापटा कॉफी पित असतो। सायली म्हणते, आई मला उशीर होईल संध्याकाळी, मी विमलताईंना सगळं सांगून ठेवलंय, स्वयंपाकाची तयारी पण केली आहे। कल्पनाताई म्हणतात, इथली काळजी करू नकोस, आणि हे बघ लवकरात लवकर अर्जुन मधुभाऊंना सोडवेल बघ, हो की नाही अर्जुन। आता अर्जुन म्हणतो, नाही। कल्पनाताई म्हणतात, नाही म्हणजे? अर्जुन म्हणतो, अरे बाबांनो, तुम्ही मला सोडाल तर मी कोर्टात जाईल ना। आता तुमच्या दोघींच्या गप्पा संपतच नाहीये। आता मी कोर्टात पोहोचणार कसा, घरी बसून नाही ना केस सॉल्व्ह करू शकत मी मामा। आता कल्पना म्हणतात, जा बाई जा, हा खूप काही टोमणे मारत बसेल तुला। सायली म्हणते, सर 2 मिनिटं। अर्जुन म्हणतो, नाही नाही अजिबात नाही, हे बघ 2 मिनिटं करून तू 20 मिनिटं लावशील। आता कल्पना म्हणतात, अरे ऐकून तरी घे तिचं। अर्जुन म्हणतो, मला काही ऐकायचं नाही, मम्मा ही देवाला नमस्कार करायला गेली असणार आहे, बरं तिला पाठव लवकर। आता हा पुढे गेलाय आधीच, आणि सायली मागाहून लवकर येत नाही म्हणून हा वैतागत असतो। अर्जुन विचार करत असतो, यांना ना बाहेर काढायला कोर्टाच्या ऑर्डर आणल्या पाहिजे। सायली आता आली आहे लगबगीने, चला सर। अर्जुन म्हणतो, झालं, देवाला सांगून झालं की अर्जुन सरांना थोडीशी अक्कल दे। सायली हो म्हणते, आणि अर्जुन म्हणतो, हो काय म्हणताय तुम्ही। सायली म्हणते, सर कुसुमताईंना घेऊन जाऊ आपण जाताना। अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे माझ्या नशिबाला का आला तेच कळत नाही मला। असो, आता कोर्टात गेल्यानंतर हे रविराज वकीलपत्र देत आहे अर्जुनच्या हातात की मी महिपत शिकरे आणि साक्षी शिकरेचं वकीलपत्र घेतलंय। सायली विचार करते, हे काय करताय रविराज सर, मला वाटलं होतं प्रिया खोटं बोलतीये हे त्यांच्या लक्षात येईल, पण ते तर गुन्हेगारांचीच साथ देत आहे, या साक्षीच्या पण खोटेपणाची साथ देत आहे, असं काय करताय रविराज सर। कुसुमताई म्हणते, कळत नाहीये ग। अर्जुन म्हणतो, मला ना अजिबात सरप्राईज वाटलेलं नाहीये रविराज किल्लेदार, हे सगळं मला एक्सपेक्टेडच होतं, म्हणजे खूप आधीपासून मला हे माहीत होतं तुम्ही महिपत शिकरे सारख्या माणसांची साथ देताल, हे मला अगोदरच कळलं होतं। आता प्रिया विचार करते की अर्जुनला काहीच कसा फरक नाही पडलाय। आता लगेच हा म्हणतो, अगं तो वरवर दाखवत असेल, पण त्याला माहिती आहे तो साक्षीला धारेवर घेऊ शकत नाही। आता चैतन्याला पण टेन्शन आलंय की अर्जुन इतका शांत कसा आहे, म्हणजे सगळ्यांच्या मनात नाही ते विचार आलेत। अर्जुन म्हणतो, मला एकच गोष्ट पॉइंट ऑफ करायची आहे, काय ना विक्टिम विलास अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करायचा, म्हणून तुम्ही या कन्क्लुजनवर निघालात की आमचे संबंध गुन्हेगाराशी आहे, तुमच्यावर सुद्धा हे ॲप्लिकेबल आहे, हे लक्षात नाही येते का तुम्हाला। अर्जुनने चांगलाच टोमणा मारलाय। मधुभाऊ आलेत तिथे आणि सायलीला लांबूनच हात दाखवताय। अण्णा विचार करत असो मनात की हा आधीच मला गुन्हेगार ठरवतोय। साक्षी म्हणते, अण्णा तुम्ही गप्प बसा, काहीच बोलू नका। रविराज म्हणतात, पुराव्याशिवाय कोणाला गुन्हेगार सिद्ध करणं चुकीचं आहे, पण तुमच्याकडनं ही अपेक्षा करूच शकत नाही ना। आता मधुकर भाऊ आलेत आणि आता अर्जुनने डायरेक्ट चौकाच मारलाय। अर्जुनने सुरुवातीलाच माझी पहिली विटनेस प्रिया मधुकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावे असं सांगितलंय। प्रियाचे तर धाबेच दणाणलेत। ती विचार करतेय, साक्षी आणि महिपतला बोलवायचं सोडून हा मला कशाला बोलवतोय। आता तन्वीला बोलवण्यात येते, मिस तन्वी प्लीज विटनेस बॉक्सकडे या। आता प्रिया त्या तिथे येतेय आणि अर्जुन तिला विचारतोय, म्हणजे त्याने सुरुवातच भारी केली आहे। तो म्हणतो, काय आहे ना मिस तन्वी किल्लेदार, सुरुवात करण्यापूर्वी मी काही सांगू इच्छितो। नाही एक्झॅक्टली कोर्टच्या बाहेर ना फ्रेश ज्यूस, सँडविच, नारळ पाणी सगळं मी ठेवलेलं आहे, आणि हे फक्त तुमच्यासाठीच हा। कुसुम विचार करते, हा असं विचित्र का वागतोय आज। सायली म्हणते, कुसुमताई अर्जुन सर प्रत्येक गोष्ट अशी उगाच बोलत नाही, त्याच्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो। आता प्रिया विचारते, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी का करताय। आता अर्जुन म्हणतो, प्रिकॉशन हो मिस प्रिया, नाही म्हणजे तुम्ही आला होतात ना इथे, तेव्हा 1-2 साधे प्रश्न काय विचारले मी, तुम्हाला लगेच चक्कर आली हो। नाही म्हणजे तुम्ही तसं दाखवलं तरी आम्हाला।
आणि मग ॲडव्होकेट रविराज किल्लेदार नाही म्हणजे सॉरी तुमचे वडील यांचं म्हणणं होतं की तुम्हाला वीकनेसमुळे चक्रा येतात. सो यावेळी असं काही होऊ नये ना, सगळं आणून ठेवलंय. म्हणजे तुम्हाला अशी चक्कर आली रे आली की पटकन ज्यूस तुमच्या पोटात, सँडविच तुमच्या पोटात, नाही का? कोर्टात सगळेच हसायला लागतात प्रियाला. मधुभाऊ विचार करतात जावई बापू किती हुशार आहेत. सायली म्हणते बघितलं ना कुसुमताई, अर्जुन सर उगाच कुठली गोष्ट बोलत नाही. कुसुम म्हणते हो घेतलीच तुझ्या अर्जुनची बाजू लगेच. आता लगेच प्रिया म्हणते या सगळ्याची काही गरज नाहीये. अर्जुन म्हणतो आय होप तुम्हाला चक्कर येण्याआधी तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्याल ना तुम्ही. प्रिया जरा रागानेच बघत असते आता अर्जुनकडे. तर रविराज लगेच म्हणतात ऑब्जेक्शन मिलॉर्ड. आता वकिलांनी फापट पसारा बोलण्यापेक्षा जे प्रश्न विचारायचे ते पटकन विचारावे. तन्वीकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. अर्जुन म्हणतो बरं, तर मिस तन्वी किल्लेदार, तुम्ही ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी काय बघितलं ते सुरुवातीपासून सुरू करूयात आपण. तन्वी म्हणते काय हे सगळं, मी कितीदा आतापर्यंत कोर्टाला पोलिसांना सगळं काही सांगितलंय, 1000 वेळेला सांगून झालंय, आता पुन्हा कशाला. आता अर्जुन म्हणतो एक काम करा, 1001 वेळेला पुन्हा सांगा. बरं चला मी सुरुवात करतो. तुमच्या पोटात दुखत होतं म्हणून तुम्ही आश्रमात आल्या होत्या नाही का? पण माझा असा अंदाज आहे की आपलं काही दुखत असल्यावर आपण डॉक्टरकडे जातो ना कन्सल्ट करायला, पण तुम्ही मात्र डायरेक्ट आश्रमात आलात. नाही म्हणजे कधी तुमच्या पोटात दुखतं, कधी तुम्हाला चक्कर येतात, नाही असं काही गडबड नाही व्हायला पाहिजे ना नेहमी तुमच्यासोबत. रविराज पुन्हा ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अर्जुन सुभेदारांना त्यांचं प्रोफेशन चेंज करायचंय वाटतं, त्यांना खूपच काळजी वाटते तन्वी किल्लेदारांची. अर्जुन म्हणतो मिलॉर्ड, मला फक्त हे सिद्ध करायचंय की मिस तन्वी नेहमीच आजारी असल्याचं कारण पुढे करतात आणि प्रश्नांची उत्तरं द्यायला नेहमी टाळतात. आता जज साहेबांनी अर्जुनला पुढे प्रश्न विचारायची परवानगी दिली आहे, पण राकेशचे धाबे दणाणले. तो विचार करतोय अहो पप्पा याने तर पहिल्याच बॉलमध्ये 6 मारलाय. मधुभाऊंच्या लक्षात येते की प्रियाचा खोटेपणा नक्की उघड होणार आहे. तर आता अर्जुन पुढे युक्तिवाद करतोय, तर मिस तन्वी तुम्ही फिल्म अर्धी सोडून आलात ना, तुमचं पोट दुखत होतं म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आणि विलास आश्रमात आला की नाही. आता प्रिया घाबरते आणि विचार करते अरे यार हा सुरुवातीपासून का माझी उलट तपासणी घेतोय. त्या महिपतने ते आश्रम विकत घेतला तो विषय काढायचा नाही ह्याने. आता तिची तंद्री लागलेली असते. अर्जुन म्हणतो माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आता प्रिया म्हणते हो माझ्या पोटात दुखत होतं, मी खूप कळवळत होते हो. अर्जुन म्हणतो हो का, खरंच कळवळत होतात, मग तुम्ही डॉक्टरांकडे का नाही गेलात, आश्रमात कशासाठी आलात तुम्ही. आता प्रिया प्रत्येक गोष्ट विचार करून बोलतेय प्रेक्षकांनो, कारण ही खोटारडी नंबर 1 आहे. आता एक गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नांची उत्तर हिला विचार करून द्यावी लागतात. अर्जुन म्हणतो का गेलात आश्रमात तुम्ही, बोला. आता लगेच ही म्हणते नाही म्हणजे मला असं वाटलं की मी आश्रमात जाऊन आराम केला ना तर मला बरं वाटेल, म्हणजे असं सतत डॉक्टरकडे जाणं आम्हाला परवडत नाही ना, मधुभाऊ ओरडायचे आमच्यावर असा वायफळ खर्च केला की, त्यामुळे मी नाही गेले. आता कुसुम म्हणते पाहिलं ना खोटं बोलत राहते ही तोंड उघडलं की. आपल्या मधुभाऊंनी कधीच पैशासाठी खेळ नाही केला, कोणाच्याच तब्येतीसाठी नाही. सायली म्हणते हे ऐकून मधुभाऊंना किती वाईट वाटलं असेल नाही. अर्जुन पुढे विचारतोय बरं ठीक आहे, मग तुम्ही जेव्हा आश्रमात पोहोचलात तेव्हा ते कुठे गेले होते. आता प्रिया म्हणती ते बाहेर गेले होते. मधुभाऊ मनात विचार करतात नशीब एक शब्द तरी खरं बोलली. आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, मग एक्झॅक्टली पुढे काय घडलं सगळं सविस्तर सांगा. आता प्रिया म्हणते मग मधुभाऊ परत आले आणि त्यांनी तिजोरीतनं पैसे काढायला सुरुवात केली. अर्जुन म्हणतो हां जे विलासचे पैसे होते बरोबर ना. आणि मग मधुभाऊ आणि विलासमध्ये झटापट झाली आणि मग विलासने पैसे घ्यायसाठी मधुभाऊंवर अटॅक केला किंवा मधुभाऊंची झटापट केली आणि मग मधुभाऊंनी त्यांच्यावर गोळी झाडली बरोबर. आणि मग काय झालं. प्रिया म्हणते हो इथपर्यंत सगळंच बरोबर आहे. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे बरोबर आहे ना, मग पसारा का झाला आश्रमामध्ये. नाही पसारा कशासाठी झाला याचं उत्तर द्याल का. आता प्रियाला काही सुधरे ना काय उत्तर द्यावं, तिला घाम फुटलेला असतो. अर्जुन म्हणतो बोला. तन्वी पुढे म्हणते की काय ना विलास पैसे शोधाशोध करत होता, त्या नादामध्ये पसारा झाला आश्रमामध्ये आणि हे बोलताना तिला खूप ततपप होत असतं. आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की विलास पैसे शोधत होता आणि मधुभाऊ जेव्हा बाहेरून आले तेव्हा मधुभाऊंनीच तिजोरीतून पैसे बाहेर काढले, ते पण विलास समोर बरोबर ना. प्रिया म्हणते हो बरोबर. आता अर्जुन म्हणतो त्याच पैशावरून भांडण झालं की नाही बरोबर ना. आता प्रिया हो नुसतं असं म्हणत असते. अर्जुन म्हणतो अरे मग ते पैसे विलासने आश्रमात शोधायचा प्रश्नच येत नाही ना. नाही बोला मिस तन्वी,
ते पैसे कसे काय आश्रमात असतील? प्रिया म्हणते नाही, आधी ते पैसे बाहेरच होते आणि नुकतेच मधुभाऊंनी ते पैसे तिजोरीत लपवले होते. अर्जुन म्हणतो हां, म्हणजे ते पैसे आधी बाहेरच होते, म्हणजे मधुभाऊ तुम्ही यायच्या आधीच आश्रमात होते, बरोबर? आता प्रिया म्हणते हो हो बरोबर. आता अर्जुनने लगेच हिचा खोटेपणा सिद्ध केलाय. पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड, आत्ताच यांनी सांगितलं की ह्या आश्रमात पोहोचल्या तेव्हा या बाहेर होत्या आणि आता या म्हणतात की ह्या पोहोचायच्या आधीच मधुभाऊ तिथे होते. रविराज मनात विचार करताय, बिचारी तन्वी गडबडली आहे अर्जुनच्या हल्ल्यासमोर, सगळी चुकीची उत्तरं देतीये. प्रियाला तर घाम फुटलाय. प्रेक्षकांनो, अण्णा त्या साक्षीच्या कानात बोलताय, त्या रविराजचं थोबाड बघ, कोणीतरी मरतंय असं झालंय. साक्षी म्हणते अण्णा आम्हाला वेगळंच टेन्शन येतंय, ही प्रिया थोडी जरी गडबडली ना तर सगळं अटेन्शन माझ्याकडे येईल अर्जुनचं. आता अर्जुन मोठ्याने ओरडतो, उत्तर द्या, उत्तर द्या, तुम्ही खोटं का बोललात प्रिया मधुकर? रविराज आता ऑब्जेक्शन घेऊन म्हणतात तन्वी किल्लेदारचं स्टेटमेंट कोर्टाच्या रजिस्टरमध्ये आहे आणि ते त्यांनी बघून घ्यावं. अर्जुन म्हणतो हे बघा मिलॉर्ड, मी फक्त विटनेसची उलट तपासणी घेतोय आणि यासाठी कोर्टाची परवानगी नाही आहे का मला? एक बेसिक गोष्ट आहे. आता कोर्टाने अर्जुनला परवानगी दिली आहे आणि मग काय, अर्जुन आता मोकळाच सुटलाय. प्रियाला तो खूप प्रश्न विचारून भंडावून सोडतोय, म्हणजे त्याने तिलाच तिच्या शब्दामध्ये अडकवलंय. प्रेक्षकांनो, आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आश्रमात पोहोचलात तेव्हा मधुभाऊंनी विलासचे पैसे स्वतःकडे घेतले, म्हणजे त्यांनी पैसे द्यायला नकार केला. मग हा विलास सगळीकडे पैसे शोधायला लागला, म्हणून आश्रमात पसारा झाला नाही का? म्हणजे ठीक आहे, इथपर्यंत सगळं समजलं, पण मला सांगा हे इतकं सगळं घडत होतं, मग तुम्ही कुठे होतात तेव्हा? आणि आता मात्र प्रिया निरुत्तर झाली आहे प्रेक्षकांनो, आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. खरंच खूप छान दाखवलंय त्यांनी. आज नक्की तुम्ही टीव्हीवर एन्जॉय करा. तर पुढे आपण बघतोय की मधुभाऊंना काहीतरी आशा वाटतेय की या केसमध्ये समथिंग पॉझिटिव्ह झालंय, म्हणजे सगळ्यांनाच आशा वाटतेय जे मधुभाऊंच्या साईडनी आहेत. आणि प्रेक्षकांनो, पुढे तर अर्जुनने सिक्सरच मारलाय. अर्जुन आता कोर्टाला विनंती करतोय की माझी कोर्टाला विनंती आहे की प्रत्यक्ष त्याच जागी जाण्यात यावं आणि तन्वी किल्लेदाराच्या मदतीने ती जी घटना झाली खुनाची ती सगळी रिक्रिएट करण्यात यावी. त्यानंतर कोण कुठे होतं, किती डिस्टन्सवर होतं. आता रविराज ऑब्जेक्शनवर ऑब्जेक्शन घेत आहे, पण कोर्टाने अर्जुनला परवानगी दिली आहे. पण आता तन्वी नाटकं करते, नाही नाही मला त्या जागेवर पुन्हा नाही जायचं. अर्जुन म्हणतो हे सगळं केल्यामुळे आपल्याला कळेल की कोण कुठे आणि कसं किती डिस्टन्सवर होतं. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, अर्जुनची ही आयडिया वर्क करेल का? खरं तर मला जरा शंकाच आहे की एवढ्या लवकर हे सगळं रिव्हील होणार नाही. उत्कंठा वाढवायची ही एक क्लुप्ती असावी. असो, पण बघूयात काय काय होतंय ते. आणि ही प्रिया एवढं होऊनही अर्जुन आणि सायलीच्या मंगळागौरीला आली आहे हे मात्र नक्की. पण या सगळ्यातनं आता हे कशी पळवाट काढतात ते बघूयात. पण अर्जुनने आज खूपच छान युक्तिवाद केला. कसा वाटला तुम्हाला मी सांगितलेला रिव्ह्यू? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि प्लीज ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला नक्कीच एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.